यायचं कारणच ते आहे, आमची निर्मिती ज्याच्यापासून आहे, आमचा निर्माता जो आहे, आम्हाला त्याला प्राप्त व्हायचं आहे, आम्हाला त्याच्या ठिकाणी स्थिर व्हायचं आहे, आम्हाला त्याची ओळख घ्यायची आहे. आणि म्हणून मग त्याच्या ठिकाणी जर आम्हाला स्थिर व्हायचं आहे, किंवा जो निर्माता आहे त्या ठिकाणी जर आम्हाला प्राप्त व्हायचं आहे, तर मग अतिशय सोपं सांगितलेलं आहे भगवंतांनी. भगवंत म्हणतात, मन मला अर्पण करा आणि बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा. म्हणजे अतिशय सोपं होईल आपला मार्ग, बरं का. जे आपल्याला साध्य करायचं आहे ते सहज साध्य करता येईल. फक्त आम्ही त्यासाठी काय केलं पाहिजे, भगवंताला मन अर्पण केलं पाहिजे आणि बुद्धी देवाच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी स्थिर केली पाहिजे. ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या शहापूर तालुक्यातील आणि हे ठोणे गाव, आणि या ठोणे गावातील हे वेखंडे परिवार, वेखंडे परिवाराचे पिताश्री कैलासवासी खंडू जयराम वेखंडे बाबांना शुक्रवार दिनांक 26/6/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात बाबांच्या मातोश्री असतील, अर्थात यमुनाबाई जयराम वेखंडे. त्याचप्रमाणे बाबांचे भाऊ असतील श्री पांडुरंग जयराम वेखंडे. बाबांची मुलं असतील आमचे राजेश दादा, रवींद्र दादा. बाबांच्या मुली असतील आमच्या भारतीताई, वंदनाताई. आणि त्याचप्रमाणे बाबांच्या बहिणी बेबीबाई, हिराबाई, जयाबाई. बाबांचा पुतणे असेल हेमंत दादा, त्याचप्रमाणे पुतणे असतील कांताबाई, नीलमताई. आदी करून हा संपूर्ण वेखंडे परिवार, आप्तेष्ट, मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी कार्य करत असताना बाबांनी हाडाचे शेतकरी म्हणून आदर्शयुक्त कार्य केलं आणि आदर्श शेतकरी म्हणून या ठिकाणी बाबा आपले जीवन जगले. गावचे पाटील बाबा, आणि पाटील बाबा म्हणून सर्व त्यांना ओळखायचे, हात मारायचे, आवाज द्यायचे, बरं का. मेहनत केली, काबाड कष्ट केले, राबले, नीतीने जगले, नीतीने वागले, धर्माचरण केलं. आणि वयाच्या 70व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. अल्पशा आजाराने बाबांचं निधन झालं. माणूस म्हणून जगत असताना, माणूस म्हणून वागत असताना, भगवंतानी जन्माला घालतानाच आपल्याला कुठल्याही प्रकारे दोष नाही, कुठल्याही प्रकारची वेगळ्या वासना नाहीत, कुठल्याही प्रकारचे वेगळे विषय नाहीत किंवा वेगळे विचार नाहीत. म्हणून जन्माला आलेलं प्रत्येक बाळ सगळ्यांना हवं असं वाटतंय, आवडत असतंय, सर्वांना आवडत असतंय. आणि म्हणून एक उद्देश आहे भगवंताचा की माणूस म्हणून जन्माला घातलंय, कमीत कमी माणूस म्हणून तरी वागता आलं पाहिजे माणसाला. देव व्हावं, संत व्हावं, साधू व्हावं, सत्पुरुष व्हावं. पण सुरुवात आमची माणूस म्हणून वागण्यापासून झाली पाहिजे. तेवढं तरी वागता येतंय का, तेवढं तरी तशा पद्धतीने तरी आम्हाला जगता येतंय का, याचा विचार आम्ही करायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी कार्य करत असताना बाबांनी माणूस म्हणून जगण्याचा, माणूस म्हणून वागण्याचा प्रयत्न केला. आणि अडचणीमध्ये असणाऱ्या लोकांना मदतीचं काम केलं, मदत करण्याचं काम केलं, सहकार्य करण्याचं काम केलं. आदर्शयुक्त शेतकरी म्हणून कार्य करत असताना आदर्शयुक्त वडील म्हणूनही या ठिकाणी ते जगले. आदर्शयुक्त पती म्हणूनही त्या ठिकाणी त्यांनी कार्य केलं. आदर्शयुक्त खऱ्या अर्थानं या ठिकाणी अगदी एक समाज कार्य करणारे आणि खऱ्या अर्थानं सर्वांना हवेसे असणारे बाबा. असं म्हणतात, तुमच्याकडे पैशाने तुम्ही किती श्रीमंत आहात,
यापेक्षा विचाराने किती श्रीमंत आहात हे खूप महत्वाचं असते. कारण एकदा देह गेला, एकदा शेवट झाला माणसाचा की तुमचा पैसा मोजला जात नाही, पैशाचा विचार केला जात नाही, साधन संपत्तीचा विचार केला जात नाही, मरणोत्तर विचार केला जातो त्या माणसाच्या जगण्याचा, वागण्याचा आणि कर्माचा. जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगलं जगण्याचं कार्य या ठिकाणी बाबांनी केलं. खऱ्या अर्थानं अतिशय उत्कृष्ट आचारी म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलं. स्वयंपाक करण्याचं काम पण बाबा चांगल्या प्रकारे करायचे. म्हणजे सर्वच क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जे काही काम करता येईल ते चांगलं कार्य करण्याचं बाबांनी या ठिकाणी कार्य केलं. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाला जावं लागणार आहे. कारण ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलोय त्या लोकांचं नावच आहे मृत्यू लोक. यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसतंय. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी या जगाचा निरोप घेण्याच्या आधी माणसाने कीर्ती रूपाने राहता येतंय का याचा विचार केला पाहिजे. मरावे नाही म्हटलं तरी मरावे. मृत्यू कोणालाच नको आहे बरं का, कोणालाच नको आहे मृत्यू. पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे मृत्यू येत नसतो, आपल्या म्हणण्याप्रमाणे मृत्यू येत नसतो. नको असला तरी येणारच आहे. म्हणून आपल्याला ते नेहमी म्हण एक ऐकायला मिळायची, वाचायला मिळायची, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. बरं का, झालं तर प्रत्येकाला आहे, जावंच लागणार आहे प्रत्येकाला. पण कीर्ती रूपाने जर उरायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपण काही आदर्शयुक्त आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत त्यांचा आदर्श घेऊन त्या ठिकाणी जगायला हवं. आणि अशाच प्रकारे बाबांनी या ठिकाणी आपलं आयुष्य अतिशय चांगल्या प्रकारे जगण्या वागण्याचं कार्य केलं. 1-2 वर्षापूर्वी त्यांना एक आजाराने ग्रासलं गेलं. या परिवाराने सर्वतोपरी प्रयत्न केले, सगळ्या प्रकारचे डॉक्टर उपचार, औषधोपचार जे काही असेल ते सगळं कोणी सांगावं, आमच्या ठिकाणी अशा अशा प्रकारे असा असा उपचार झाला जातो, त्या ठिकाणी आमच्या वडिलांना चांगलं वाटावं, बरं वाटावं, त्या आजारातून आमचे वडील मुक्त व्हावेत आणि आमच्या वडिलांचा आशीर्वाद, आम्हाला मार्गदर्शन अनेक काळापर्यंत लाभावं, अधिक काळ लाभावं, आमच्या वडिलांना दीर्घायुष्य लाभावं, यासाठी मुलांनी खूप प्रयत्न केले, परिवाराने खूप प्रयत्न केले, नातेवाईकांनी खूप प्रयत्न केले. पण कितीही जरी आपल्याला वाटलं की एखाद्या माणसाला उदंड आयुष्य लाभावं तरी सुद्धा ते आपल्या हातात नसतंय बरं का. आणि म्हणून तर आपण म्हणतो ईश्वर सत्ते पुढे इलाज नाही. शेवटी अनेक प्रयत्नांती या परिवाराच्या प्रयत्नाला अपयश आलं. आणि 26 जून रोजी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. बाबांचं देहावसन झालं. बाबांचं देहावसन ज्या वेळेला झालं त्याच वेळेला रवींद्रदादांनी संपर्क केला आणि आजच्या या सेवेविषयी सांगितलं. या सेवेच्या योगाने तुमचं सगळ्यांचं दर्शन होत आहे. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. खरं तर आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना जसं जसं आमचा देह वाढत असतो, आयुष्य वाढत असतो, वय वाढत असतंय, वय बरं का, जसं जसं वय वाढत असतोय, जसा जसा आम्ही वयाने वाढत असतो तसे तसे अनेक विचार आम्हाला स्पर्श करत असतात, अनेक गुण आम्हाला स्पर्श करत असतात बरं का. सुरुवातीला लहानपणाची अवस्था जर मुलाची बघितली एखाद्या तर निर्दोष असतो, निर्वासना असतो. अधिक करून त्याच्याकडे कुठल्या प्रकारचे दोष नसतात, कुठल्या प्रकारच्या वाईट वासना नसतात किंवा कुठल्या प्रकारचे वाईट विचार नसतात. भगवंताने जन्माला घालतानाच प्रत्येक माणसाला सारखं जन्माला घातलेलं आहे. सारखं म्हणजे कोणी घरात जन्माला आला असेल, कोणी प्रवासात जन्माला आला असेल, कोणी हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये जन्माला आला असेल, कोणी शेताबांधावर जन्माला आला असेल बरं का. सारखं म्हणजे काय, एक आपण साधा विचार जर केला, 10 दिवसांपूर्वी जन्मलेली वेगवेगळ्या जातीची 10 मुलं जर आपण एकत्र केली तर 10 दिवसांपूर्वी जन्मलेली ती मुलं आपण कोणत्या जातीचा कोणता मुलगा आहे हे ओळखू शकत नाही.
ओळखू शकतो? काय म्हणजे देवाने जन्माला घालताना भेद निर्माण केला नाही. असं काय शिक्का नाही मारला हा अमुक जातीचा आहे, हा अमुक वर्णाचा आहे, हा अमुक पंथाचा आहे, नाही. मरणोत्तरचा विचार जर आम्ही केला तर मेलेल्या 10 माणसांची राख जर आम्ही वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी जर ठेवली, कुठल्या जातीच्या माणसाची कुठली राख आहे हेही आम्ही ओळखू शकत नाही. सुरुवातीला ही देहाकडे जर बघितला तर भेद नाही, आणि मरणोत्तर प्रत्येक देहाची जी राख होती त्या राखेकडे जरी बघितलं आम्ही तरी तिच्यातही भेद नाही. मध्यंतरी मधल्या काळामध्ये या देहाला अनेक प्रकारचे विचार स्पर्श करतात म्हणून भेद आहे. मधल्या काळामध्ये या मनाला अनेक प्रकारच्या वासना, अनेक प्रकारचे विषय, अनेक प्रकारची कर्म स्पर्श करत असतात आणि म्हणून भेद आहे. म्हणून भेद आहे. आम्हाला जेव्हा कोणीतरी सांगितलं, आमच्यांनी, शेजाऱ्यांनी, मित्रांनी, नातेवाईकांनी आपली जात अमुक अमुक आहे, तेव्हा त्या जातीचा विचार आम्हाला स्पर्श करायला लागला. आपण अमुक अमुक पंथाचे आहोत, अमुक अमुक वर्णाचे आहोत, कोणीतरी सांगितलं, आमच्या डोक्यामध्ये टाकलं, ते विचारामध्ये टाकलं, तेव्हापासून तो विचार आम्हाला स्पर्श करायला लागला. तेव्हापासून तो विचार आम्हाला स्पर्श करायला लागला. ज्याप्रमाणे एखादा आपण प्रवास करत असू, त्या प्रवासामध्ये जर समजा पुण्यावरून शहापूरला जाणारी बस असेल तर त्या बसमध्ये एकाच विचाराचे प्रवासी नसतात. एकाच प्रकारचे प्रवासी असतात, एकाच विचाराचे प्रवासी असतात, एकाच गावाला जाणारे असतात. का? वेगवेगळ्या विचाराचे, वेगवेगळ्या कर्माचे, वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या गावाला जाणारे प्रवासी आमच्या बरोबर असतात. तसं आम्हाला सुद्धा या जीवनाचा प्रवास करत असताना एकाच विचाराची माणसं नाही, वेगवेगळ्या विचाराची, वेगवेगळ्या कर्माचे, प्रत्येकाचा देह, प्रत्येकाचा उद्दिष्ट जरी वेगवेगळा असेल तरी शेवटचं गाव मात्र प्रत्येकाचं एकच आहे. जाण्याचं ठिकाण मात्र एकच आहे. देहाच्या अशा अपेक्षा, नियोजन ज्या ठिकाणी सगळ्याला पूर्णविराम मिळतो ते ठिकाण मात्र एकच आहे. मला सांगा, तुमच्या गावामध्ये श्रीमंत माणसं राहतात, गरीब माणसं राहतात, सुशिक्षित माणसं राहतात, अशिक्षित माणसं राहतात, काही आध्यात्मिक विचाराचे आहेत, आस्तिक आहेत, काही नास्तिक आहेत, काही रंगाने अंबवर्णीय आहेत, काही गोरे आहेत, काही सुंदर आहेत दिसायला, तर काही जसे असतील तसे आहेत. पण मला सांगा, या ठुणे गावामध्ये स्मशानभूमी किती आहेत बरं? 5? 2 आहेत. तुम्ही भाग्यवान आहात, कारण श्रीमंत माणसं एकीकडे आणि गरीब माणसं एकीकडे. नाही, शिकलेली माणसं एकीकडे आणि अशिक्षित माणसं एकीकडे. ते पण नाही का? गावात नेता जरी असला तरी नेत्याला पण तीच जागा आणि त्याच्या कार्यकर्त्याला पण तीच जागा. मधल्या काळामध्ये आम्ही जे वस्त्र वापरतो याच्यामध्ये क्वालिटी आहे, प्रकार आहे. काय सगळ्यांच्या साड्या का एकाच किमतीच्या आहेत का? सगळ्यांचे कपडे का एकाच किमतीचे आहेत का? आमच्या टोप्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत. काय वेगवेगळ्या किमतीचे आहेत, वेगवेगळ्या किमतीचे वस्त्र आम्ही वापरतोय. मधल्या काळामध्ये मांजरपाटामध्ये क्वालिटी नाही. तिथे सांगून जमेल का जरा चांगल्या क्वालिटीचं दे, तो बोलत जसा आहे तसा घेऊन जा. नेत्याला पण तोच आणि कार्यकर्त्याला पण तोच. मधल्या काळामध्ये जे भेद आम्हाला स्पर्श करतात ना,
अनेक विचार आम्हाला स्पर्श करतात ना, त्याच्यावर आमचं जीवन अवलंबून असतंय, त्याच्यावर आमचं जगणं वागणं अवलंबून असतं. आपल्या धर्माप्रमाणे सर्वश्रेष्ठ असलेला गीता ग्रंथ, आणि या ठिकाणी भगवान आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही जी कर्म करतोय ना, ते कर्म म्हणजेच परमार्थ आहे, ती कर्म म्हणजेच भक्ती आहे. आमचं जगणं वागणं म्हणजे परमार्थ आहे, आमचं जगणं वागणं म्हणजे भक्ती आहे. ते कसं असावं, कसं असावं? एक साधं उदाहरण आहे बघा. आमच्या मोबाईल मध्ये जर जास्त व्हिडिओ झाल्या, जास्त प्रमाणे जर मेसेज झाले, जास्त प्रमाणे जर फोटो झाले, आले, समाविष्ट झाले, सेव्ह झाले, तर मोबाईल हँग होतो. खरं की खोटं आहे? ऑपरेट करायला गेल्यानंतर तो लगेचच ऑपरेट होत नाही, हँग होतो. तो का हँग झाला? जे येईल ते भरून ठेवलं. काय? जे येईल ते समाविष्ट केलं, त्यामुळे हँग झाला मोबाईल. कधीतरी त्या मोबाईलकडे पाहता पाहता आम्ही आमच्या जीवनाकडेही बघितलं पाहिजे. जेव्हा आम्ही नको असलेल्या गोष्टी डिलीट मारतोय ना, काढून टाकतोय ना, तेव्हा तो मोबाईल सुद्धा ऑपरेट करायला आम्हाला मजा येत असते. तसं आमच्या जीवनामध्ये जे येईल ते साठवलं, जे येईल ते साठवलं, जे येईल ते साठवलं, चांगलं पण आणि वाईट पण. अनावश्यक गोष्टी ज्याला आयुष्यातून डिलीट करता आल्या, त्याचं जीवन सुंदर झालं असं म्हणायला हरकत नाही. फक्त डिलीट करता आलं पाहिजे, काढून टाकता आलं पाहिजे. अनावश्यक असलेले विचार काढून टाका, अनावश्यक असलेली कर्म विसरून जा, अनावश्यक असलेले विचार, विषय, वासना डिलीट मारून टाका, बाजूला सारा, विसरून जा. विसरता आलं पाहिजे, विसरता आलं पाहिजे. का पक्षी अंगणी उतरती, एका गुंतवणीया राहती. दाणे वेचले की ते बरोबर तिथून निघून जातात, निघून जातात. माणसाला जेवढं मिळेल ना, तेवढं सगळं साठवून ठेवतोय, चांगलं पण आणि वाईट पण. आणि आयुष्यात जेवढा पसारा कराल ना, काय माणसांचा पण, विचारांचा पण आणि कर्माचा पण, जेवढा पसारा कराल ना, तेवढा बद्ध अवस्था प्राप्त होईल. तेवढे बांधले जाल, तेवढे बांधले जाल. फक्त अभिमान असेल, माझे सोयरे, माझे मित्र, माझं कुटुंब, माझं घरदार, माझी साधन संपत्ती, माझी प्रॉपर्टी, माझं ऐश्वर्य, माझा पैसा अडका, माझं शरीर, माझं तारुण्य, माझी शक्ती, अभिमान असेल या सगळ्या गोष्टींचा. पण कधीतरी एकांतात बसून जर स्वतःच्या मनाला विचारलं, तर यापैकी मी माझं म्हणतोय, पण माझं काय आहे? तुकोबा तर म्हणतात, सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही. बरोबर आहे का? कोण कुणाचा पिता जगी या माता ही कमण्याची, कन्या पुत्र ही नसती आपुले, भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोयरे, आपता इष्ट संपत्तीची कोणी नसे या जगी आपुले, धरी का तू धर्माची. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती असेल एकला रे, प्राण्या माझे माझे म्हणून, बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोयरे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा बाजार. मौली जोपर्यंत या मायेच्या बाजारामध्ये आम्ही अडकलेलो आहोत ना, तोपर्यंत आमच्या डोळ्यामध्ये भ्रम असतोय, अज्ञानाधीन असतोय, अंधश्रद्धेमध्ये नसतोय, देहबुद्धी अधीन असतोय आम्ही, आणि भ्रमात कार्य करत असतोय.
जे आम्हाला कर्मयोगाने मिळालेले आहेत ना, आज हे कार्याकारण मिळालेले आहेत. ऋणानुबंधाच्या गाठीत ऋण फेडण्यासाठी आम्ही या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत. ऋण फेडण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे. ज्या दिवशी आम्ही विसरायला लागू ना काही गोष्टी, ज्या दिवशी काही गोष्टींचं आम्हाला विस्मरण होईल ना, अनावश्यक गोष्टी ज्या दिवशी आम्ही आमच्या जीवनातून विसरण्याचा प्रयत्न करू, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. सुंदर झाल्याशिवाय राहणार. म्हणून विसरता आलं पाहिजे, डिलीट मारता आलं पाहिजे, डिलीट करता आलं पाहिजे. जे आवश्यक आहे ते सेव्ह करा, समाविष्ट करून ठेवा. पण जे अनावश्यक आहे ते विसरण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. बरं का? आमच्या जीवनाच्या वाटचालीमध्ये काही गोष्टी आम्ही आवडीने करायच्या आहेत, तर काही गोष्टी आम्ही सवडीने करायच्या आहेत. संसार आवडीने करावा का सवडीने? परमार्थ आवडीने करावा का सवडीने? आम्ही संसार आवडीने करतोय का सवडीने? काय बसलोय इथे पण गेलोय शेतावर. पाऊस काही थांबायला मागत नाही. मागच्या वर्षी खांड बांधली ना, ती लगेच वाहून गेली. आता ह्या वर्षी पण एवढा पडतोय, बांधले तशी मजबूत, पण पावसापुढे कोणाचं काही चालतंय का? प्रवचन श्रवण करत असताना विचार आमच्या मनात कुठला आहे? पेरल्यापासून शेत भरून राहिलंय, ते काय आता मिळणार आहे हातामध्ये? बसलोय कुठे? प्रवचनाला. विचार कसला? बरं, इथे विचार करून तिथे काही बदल होणार आहे का? इथे जर आम्ही विचार केला तर तिकडे काही बदल होणार आहे? काही गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये ज्या व्हायच्या त्या होणारच असतात. आम्ही निष्कारण विचार करत असतो आणि त्या गोष्टी आम्ही खऱ्या अर्थानं अधिक करून आमच्या डोक्यामध्ये ठेवत असतो. त्याचा विचार आम्ही अधिक करून करत असतो. संसार हा सवडीने करायचा विषय आहे. सवडीने करायचा विषय आहे. आणि ज्या वेळेला आम्ही आमच्या संसारामध्ये असताना, आमच्या घरामध्ये असताना, आमच्या प्रपंचामध्ये असताना, ते कार्य करत असताना जी सेवा येईल ती सेवा आम्ही कार्याकारण करत असतो. जन्माला आलेल्या मुलांचं संगोपन करणं आमचं कर्तव्य आहे. त्यांच्यावर संस्कार करणं आमचं कर्तव्य आहे. त्यांना मार्गदर्शन करणं आमचं कर्तव्य आहे. ज्या आई वडिलांच्या पोटी आम्ही जन्माला आलेलो आहोत त्यांची सेवा करणं, त्यांना काय हवं काय नको ते पाहणं आमचं कर्तव्य आहे. कारण त्यांच्यामुळेच आम्ही या जगामध्ये जन्माला आलेलो आहोत. या जगामध्ये चालण्यासाठी, बोलण्यासाठी, सर्व काही कार्य करण्यासाठी सामर्थ्य आम्हाला त्यांनी दिलेलं आहे, बळ आम्हाला त्यांनी दिलेली आहे. या जगात ज्या माई मौलीने आम्हाला जन्माला घातलं, बोटाला धरून चालायला शिकवलं, खाता येत नव्हतं घास कसा ओळवायचा इथून शिकवलं, बोलता येत नव्हतं, आम्ही बोलायला लागावं म्हणून त्या माई मौलींनी बोबडं बोलावं आणि आम्हाला बोलायला शिकवावं. खऱ्या अर्थानं या जगामध्ये ज्या माय मौलींनी आम्हाला जन्माला घातलं, वाढवलं, घडवलं, त्या आईचा सन्मान तर आम्ही केलाच पाहिजे. त्या आईचा आम्ही आदर तर केलाच पाहिजे. पण जिने आमच्यासाठी जग सोडलं आणि लक्ष्मीच्या रूपामध्ये मापुट्या ओलांडून घरामध्ये प्रवेश केला ना, त्या बाईचा सुद्धा सन्मान आम्हाला करता आला पाहिजे, आदर आम्हाला करता आला पाहिजे. खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणी आमच्या वाट्याला आलेली कर्म जेव्हा आम्ही प्रामाणिकपणे करतोय ना, त्याला मुक्ती म्हटली जाते, त्याला मोक्ष म्हटलं जात आहे. अध्याय तिसऱ्या अध्यायातील ओवी क्रमांक 80. देखा अनुक्रम आधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्ष तेणे व्यापारे निश्चित पावे. आम्ही कोणा व्यक्तीची सेवा करत नसून प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आमची सेवा स्वीकारतोय.
आम्ही व्यक्तिपूजा न करता आम्ही प्रत्यक्ष देवाची पूजा करतोय, देवाची सेवा करतोय. घरात वागत जगत असताना हा भाव आमच्या अंतःकरणामध्ये जेव्हा निर्माण होईल ना, त्यावेळेला आमचा संसार संपलेला असेल. संसाराच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला परमार्थ घडत असेल, आमच्याकडून परमार्थ घडत असेल. संपला पाहिजे. जी सेवा वाट्याला येईल ती सेवा प्रामाणिकपणे करता आली पाहिजे. संसार हा विषय सवडीने करायचा आहे, आम्ही आवडीने करतो. म्हणून तर आळंदीला गेल्यावर पण पोली पाटलाटणे घेऊन येतो, कारण संसार आवडीने करतोय आम्ही. पंढरपूरला गेल्यानंतर सुपा घेऊन येतो, अशा सुपा आमच्याकडे भेटतच नाही. सूप एक माय माऊलीने तर बोरा घेतली, बोरा साखरी बोरा, त्या नाही का छोटी छोटी असतात, ते जाळीचे पोती बारकी अशी ती, आणि त्या बाईच्या डोक्यावर होती ती नेमकं पिशवी. उतरता उतरता ठुण्याच्या स्टॉपला गाडी थांबली आणि कोणीतरी धक्का दिल्याबरोबर बाई थांबली, पण पिशवी पडली ना. पिशवी पडल्याबरोबर जशी ती बोर अशी गडबडायला लागली तशी बाई गडबडली. म्हणजे तिच्या त्या चेहऱ्याकडे आणि तिच्या त्या तोंडातून निघणाऱ्या शब्दांकडे जर बघितलं असतं तर कोणी बोललं नसतं का ही पंढरपूरची यात्रा करून आले म्हणून, वारी करून आले म्हणून. काय संसार हा सवडीने करायचा विषय आहे, तो आम्ही आवडीने करतोय. आणि परमार्थ हा आवडीने करायचा विषय आहे. म्हणून सवडीने भावे नाही, आवडीने भावे. आवडीने भावे हरिनाम घेसी, मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आम्ही नामस्मरणाला जेव्हा बसतोय ना, तेव्हा आवडीने बसलो पाहिजे. सगळं आवरल्यानंतर सवड मिळली की मग आम्ही बसतो. ग्रंथ वाचायला कधी बसतो आम्ही? सगळं आवरल्यानंतर, सवड मिळाल्यानंतर. ग्रंथ वाचन हे आवडीने केलं पाहिजे. ऐका, नामस्मरण हे आवडीने केलं पाहिजे. ज्या वेळेला आम्ही ते आवडीने करतोय ना, त्या वेळेला खऱ्या अर्थानं तो परिणाम, तो फरक, ते परिवर्तन आमच्याकडे पाहायला मिळत आहे. आता विषय असा आहे की जे आम्हाला आमचं वाटतंय ते खरोखर आमचं आहे का? करोड रुपयाचा बंगला जरी असेल तरी शेवटची आंघोळ कुठे आहे? अंगण्यात ना, बरोबर आहे ना? बरं ते पण जाऊ द्या. चला, आता तुम्ही मालकी हक्काच्या जागेमध्ये जेव्हा जाता, मालकी बोलतात त्याला, बरोबर ना बाबा? मालकीच बोलतो ना आपण. झाडं झुडपं आहेत, आपल्या नावावर जागा आहे, त्या जागेत जर तुम्ही गेला तर कुठल्या लाकडांची, कुठल्या झाडांचं तुम्ही निरीक्षण करता बरं? कुठली झाडं पाहून तुम्हाला आनंद वाटतो? साग इमारती लाकूड, बरोबर आहे ना? इमारती लाकूड जर त्याच्यामध्ये असेल तर माणूस गेल्याबरोबर पहिले मोजतो, हे 5 साग मस्त झालं दोघं, ते 3 8 आणि हे 2 10, तिकडे खाली पण 4 साग आहेत, 14 साग मस्त झालीत अगदी, बरं का? संत म्हणतात त्या सागाचं निरीक्षण करता करता कधीतरी तुमच्या मालकी हक्काच्या जागेच्या कोपऱ्यामध्ये एखाद्या ठिकाणी अनेक बांबू असतात, त्याला काय म्हणतात? बांबूंची, आमच्याकडे कलकट म्हणतात, तुमच्याकडे जालकट, कलकट, बरं का? त्या बांबूंचं पण निरीक्षण केलं पाहिजे. कारण शेवटच्या वेळेला तिरडीला सागाची लाकडं नाहीत, बांबू. काय किती जरी सोनाऱ्याशी तुमची मैत्री असेल, किती जरी सोनार तुमच्या ओळखीचा असेल, तरी शेवटच्या वेळेला सोन्याचं मडकं नाही, मातीचं मडकं, बरं का? मातीचं मडकं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही सहज विसरतोय, आम्ही स्मरणात ठेवत नाही, बरं का? आणि म्हणून जे आम्हाला आमचं वाटतंय ना, एकदा माणूस निघून गेला की काही दिवसच घर त्याच्या नावावर असेल, बाकी आपोआप ते सगळं वारस लागले जातं. शेती, जमीन, जागा, पैसा, अडका सगळं बरोबर मिळतंय. एवढा रजगुणी माणूस आहे ना, माऊली,
एकदा काय एखादा माणूस मेला की त्याचे कपडे पण घरात ठेवत नाहीत. खरं आहे की खोटं आहे सांगा मला. आता तुमच्याकडे काय ते मला पाहायचं आहे. मेलेल्या माणसाचे कपडे घरात ठेवतात का? नाहीत. आता तुम्ही बोलत चला. मेलेल्या माणसाचा बिछाना घरात ठेवतात का? मेलेला माणूस ज्या खाटवर अधिक करून झोपला असेल ती खाट तरी घरात ठेवतात का? परवा मी ऐकलं, ज्या चुलीवर त्या मैताच्या वेळेला पाणी तापवला जातो ना, ती चूल पण फोडली जाते. ऐकलं मी. ज्या वेळेला असाच विषय चालू होता तेव्हा खालून एक जण बोलला, महाराज चुली पण फोडतात काही ठिकाणी. म्हणजे त्या जो घरातला माणूस गेलाय त्याच्यासाठी पाणी तापवलं ना, ती चूल पण नको. त्याचे कपडे आम्हाला जमत नाहीत, त्याचा बिछाना आम्हाला जमत नाही, तो ज्या खाटेवर जास्त दिवस झोपलाय ती खाट पण आम्हाला जमत नाही. त्याला आंघोळ करण्यासाठी ज्या चुलीवर पाणी तापवलं ती चूल सुद्धा फोडली जाते. पण त्याचं जर सोनं नाणं असेल तर चालतंय. त्यानेच बांधलेलं घर असेल तर कोण बोलतं फोडतं म्हणून? घर फोडता नाही ना. आईच्या पुतळ्या चालत्यात, सासूची गंठण चालते, बाबाचा ब्रेसलेट चालतो, बाबाची चेन चालते, बाबाचं वाल्या चालत्यात. त्याचा पैसा अडका असेल तर एका बाईची सासू बिचारी गेली आणि उत्तर कार्य झाल्यानंतर त्या बाईने एक एक डबा, पिठाचा डबा मोकळा केला, तांदळाचा डबा मोकळा केला, डाळीचा डबा मोकळा केला आणि घरातल्यांनी विचारलं, नक्की चाललंय काय तुझं? तेव्हा त्याने सांगितलं, म्हातारीला पैसे